आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री होते 2014ला देवेंद्रजींना किती शिव्या शाप दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत. 2019 साली खरं म्हणजे काय दिलं होतं मॅन्डेट जनतेने, शिवसेना भाजपाची लोकांना मॅन्डेट दिलं होतं आणि काय केलं कोणा जनतेच्या मतांची माती कोणी केली? आम्ही केली. आम्ही ताटामध्ये माती कालवली, ताटाचाही उल्लेख झाला, या ठिकाणी भरल्या ताटाचाही उल्लेख झाला, परंतु माती केलीच. पण देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर देखील खुपसला, हे देखील या ठिकाणी मी सांगतो. निकालानंतर सभापती महोदय आम्ही सगळे साक्षीदार आहोत. देवेंद्रजींनी 40-50 फोन केले, एकही फोन उचलला गेला नाही का? या देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय काय सुरू आहे. ज्यांना बघा सगळे हिशोब इथे चुकवावे लागतात आणि 2017 साली हे सगळे साक्षीदार आहेत. मिलिंद नार्वेकर इथं बसलेले आहेत. मुंबईचं महापौर पद शिवसेनेला मिळालं त्यावेळेस त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आणि साक्षीदार मिलिंद नार्वेकर होते आणि देवेंद्र फडणवीसांनी झालेलं महापौर पद त्यांना मिळालेलं, त्यांना मी सांगितलं तुम्ही हे महापौर पद सोडा, शिवसेनेला द्या. देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौर पद शिवसेनेला देऊन टाकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला सांगण्याची गरज का भासती आहे, त्याची परतफेड 2019 मध्ये कशी केली? तर काय केलं? दगाबाजी करून, दगा धोका आणि विश्वासघात हे करून याची परतफेड केली. अरे साधा फोन तरी उचलायचा असतो. फोन मी आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही, परंतु आम्ही प्रयत्न खूप केले, परंतु त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नेहमी कृतज्ञता दाखवली, परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून काय काय बोलले, फोन बिन तर जाऊ द्या. देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. या टोकाची भाषा ज्यांनी वापरली, कट कारस्थान करून देवेंद्रजींना हात टाकण्याचा प्रयत्न केला. मला म्हणाले सापडला आता सोडणार नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे. टांगा पलटी घोडे फरार. सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय. बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी, माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही 3 बोटं आपल्याकडे येतात तेही बघा. आणि म्हणून आता काय चालू आहे, गळ्यात गळा घालण्याची भाषा, एवढं प्रेम, ठीक आहे चांगलं आहे. मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात. मी होतो तेव्हाही लोक येत होते, मला भेटत होते. परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष. या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. घेऊन सत्य मानलं पाहिजे, तेवढं जिगर लागते, मनाचा मोठेपणा लागतो. आणि हे आज जे काय चालू आहे, मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतील. काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात. त्यांना कळतंय त्यांच्या प्रवक्त्यांना, आता यांना कळत नाही. त्यांची करमणूक होते. एकीकडे RSSला टोमणे मारायचे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या, आणि दुसरीकडे फडणवीसांना देवेंद्रजींना बुके द्यायचा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.